त्याला गाणं पहिले असंच जीवन असतं. प्रत्येक क्षणी कधी काय होईल आपल्याला माहीत नसतं, पण अशाच ह्या क्षणांमध्ये आपलं जीवन आपण अशा दुसऱ्यांसाठी, आपल्या समाजकार्यामध्ये, आपल्या संपूर्ण फॅमिलीसाठी आपण जेव्हा घालवतो आणि ज्यावेळी असा क्षण येतो तो फार आनंदाचा असतो. तसेच आपल्या सगळ्यांचे लाडके, माननीय, सन्माननीय आज ज्यांचं आज अभिष्ट चिंतन अमृत महोत्सवी सोहळा आहे, त्या सोहळ्याचं स्वागत करताना त्यांच्याबद्दल काही बोलू इच्छिते. वय वर्ष फक्त 75. विष्णू शेठ यांचा आज 75वा वाढदिवस आहे. 1/1/1951 साली गाव तिवरे मेढे, साखरबाग, जिल्हा रत्नागिरी इथे त्यांचा जन्म झाला. शिक्षण 1ली ते 4थी पर्यंत त्यांनी कधीही पहिला नंबर सोडला नाही शाळेमध्ये. पण ज्यावेळी त्यांचा दुसरा नंबर आला त्यावेळी मात्र त्यांनी शाळा सोडली आणि ते मुंबईला आले. आणि त्यानंतर स्थलांतर केल्यानंतर थोडं शिक्षणाबरोबर आपण समाजकार्याची पहिल्यापासूनच आवड असल्यामुळे थोडं समाजकार्य आणि त्याबरोबर आपलं काम, आपला अभ्यास हे सगळं सांभाळून त्यांनी आतापर्यंत त्यांची उंची गाठली. आणि हे समाजकार्य करता करता, लोकांना मदत करता करता 75 वर्ष कशी सरली हे त्यांनाही कळलं नाही. आणि आता बघा, आयुष्य हे सूर्यासारखं तेजोमय झालेलं आहे. अशा सुंदर चांदण्यांचा प्रकाश त्यांच्या आयुष्यावरती तुमच्या सगळ्यांच्या साथीने पडलेला आहे. तो आनंद चंद्रासारखा आहे. आणि म्हणूनच आजचा हा अमृत महोत्सवी असा हा शुभेच्छांचा कार्यक्रम, वाढदिवसाचा कार्यक्रम आज आपण इथे करणार आहोत आणि साजरा करणार आहोत ते आपल्या ह्या सुंदर गीतांच्या मनोरंजनाबरोबर. तर चला, तर सुंदर इथे क्षणाचाही हा जो जीवन हे क्षणभंगूर आहे. इथे क्षणाचाही कुणाला पत्ता नसतो, आत्ता काय होईल, नंतर काय होईल. आणि म्हणूनच हे गाणं खास आपल्या सगळ्यांसाठी आणि विष्णू सरांसाठी, कारण त्यांचं जीवनही तसंच होतं. प्रत्येक क्षण आणि क्षण त्यांनी जगलेला आहे. तर अशा या क्षणामध्ये हे सुंदर असं गाणं आपल्या सगळ्यांसाठी. तर चला, आने वाला पल जाने वाला है, हे सुंदर असं गाणं आता आपल्यासमोर गायला येत आहे. आमच्या ह्या कार्यक्रमाचे खूप जबरदस्त असे प्रोफेशनल सिंगर, जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया सुरेंद्र कामत यांचं.